चला, सकाळ झाली, मस्तपैकी ऊन पडलेला आहे आणि आज आहे ना थंडी जाणवत होती. म्हणजे फिरायला गेली होती मी, तर तेव्हा अक्काचं काय चालू आहे, अक्काची देवपूजा चालू आहे. तर अगदी काही खूप फिरली नाही, म्हणजे आली 15 मिनटात लगेच माघारी फिरले. त्याच्यानंतर झाडून सर्वच झालेलं आहे. अजून आता ही पुसणार आहे, पण ती आज नाही, अजून छानपैकी आहे तर राहून देते. त्याला आज काढणार आहे मी कपडे, म्हणजे बेडशीट वगैरे सर्व धुवून काढणार आहे. 2 बेडशीट, कुशन्स आणि अजून 1-2 गोष्टी. म्हणजे मग काय होईल, आता सर्व हे स्वच्छता झालं आहे. जाळमट आता आधीच काढून झालेली आहे. फरच्या धुवून झालेल्या आहे. इकडचे डबे पण तेव्हाच करून घेतलेले आहे. सर्व साफसूफ केलेलं आहे. किचन बाहेरचे गवतं सगळे काढून झालेले आहे. मग आता राहिलं काय, आता कपड्यांची धुणे. तशी गोधडी आणि मला ब्लँकेट धुवायचं आहे, पण ते इतक्यात नाही धुणार, कारण ते काही खूप खराब नाही झालेलं. मग नंतर धुईल म्हटलं, तर पहिले हे एवढेसं धुवून घेते. म्हणजे साफसफाईमधला आपला जो एंड आहे तो होऊन जाईल. तर चला, आज गवारीची भाजी करायची म्हटल्यानंतर आता हे प्रथम मी निवडून घेते. तर निवडायच्या वेळेस बघा, तुम्हाला हे बियाशी टपोरी दिसत नाही आणि पटकन तुटली असते, कवळी आणि निब्बर कशी असते तुम्हाला अगदी दाखवते. निब्बर शेंग ही पहा, अगदी त्याच्या ज्या बिया आहे ना त्या वरपर्यंत दिसत असतात आणि भरपूर म्हणजे अशी ती निब्बरच असते आणि ती शिजायलासुद्धा टाईम लागतो. अजून एक दाखवते पहा, ही या पद्धतीने निब्बर राहते, तर ह्या लवकर शिजत नाही. तर म्हणजे असे डायरेक्ट दाणे असे टप्पोरे दिसतात. हाय, हॅलो, नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सकाळची सगळी कामं आवरलेली आहे. धुणं भिजत घातलेलं आहे, तर ते तेवढे कपडे मी आता ही भाजी टाकल्यानंतरच धुणार आहे. धुणं आज का काढलं, तर आजपासून कसं सकाळची लाईट आहे, म्हणजे दिवसभर पाणी राहील आणि त्याच्यामुळे मग टिपामधलं पाणी काही संपणार नाही. तसं रात्रीची लाईट असल्यावर मग थोडा विचार करावा लागतो. हे धुणं वगैरे किंवा फरच्या वगैरे धुवायच्या वेळेस किंवा डबे वगैरे काढायचे म्हटले तरी ते दिवस पाहून, म्हणजे दिवसाचं पाणी पाहूनच हे सगळे कामं ठरवावे लागतात. तर आता मी बनवणार आहे रेसिपी. चला, आता आपण रेसिपी काय बनवायची आहे, तर आज मी काय बनवणार आहे स्वयंपाकात. तर हे बघा, हे आहे गवारीच्या शेंगा. अगदी कवळ्या काढून घेतलेल्या आहे आणि ज्या निब्बर वाटल्या मी ते काही घेतलेल्या नाही आहे. तर कवळ्या कशा आणि निब्बर कशा ते ही मी सांगितलं तुम्हाला. आता याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला लगेच दाखवते. तर माझ्या पद्धतीने मी कशी बनवणार आहे तुम्हाला सांगते मी. तर हे 2-3 लसणाच्या पाकळ्या होत्या, मी अगदी थोड्याशा त्याच्यामध्ये घेतलेल्या आणि बाकीचा लसूण जो आहे तो नंतर वापरणार आहे फोडणी देताना. आणि आता यामध्ये मी हिरव्या मिरचीची करणार आहे, लाल तिखटाची सुद्धा होते. तर हिरवी मिरची टाकणार आहे, अगदी थोडी घेणार आहे, थोड्या मिरच्या घेणार आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त मिरची खाणं टाळलं पाहिजे, पण अजून उन्हाळा लागलेला नाही आहे, तर म्हणून मग मी आता ही एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि यामध्ये आणखीन घेत आहे मी शेंगदाणे. अंदाजानुसार चालतं बरं का माझं काम. 1 चमचा घेतलेला आहे मी जिरे. आता हे मी बारीक वाटून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने बारीक, जशी आपण चटणी बनवतो की नाही, ती थोडीशी जाडसर असते, त्याच्यापेक्षा थोडीशी बारीक. म्हणजे कसं, खूप बारीक पण इतकी बारीक नाही आणि इतके जाड पण नाही, अशा मध्यम याच्यामध्ये. तर हे 1-2 असे हे आहे, हे थोडेफार आहेत, बाकीचे सर्व अगदी बारीक आहे. चला, आता हे आपलं सगळं झालेलं आहे. आता मी भाजी टाकून घेते आणि
कढई तापली, त्यामध्ये 2 चमचे तेल. आपण जिरे टाकले होते म्हणून जिरे वाटणामध्ये घेतले होते म्हणून मी आता फक्त मोहरी टाकणार आहे आणि याचबरोबर हे कढीपत्ता. यामध्ये मी कोथिंबीरीचा वापर करत नाही कधीच. चला आता हे झालं आहे. तर आता हा जो वाटलेला मसाला आहे याच्यामध्ये लसूण, शेंगदाणे आणि जिरे, तर आता हे पण मी टाकून घेत आहे. छान मस्तपैकी खरपूस या तेलामध्ये भाजून परतून घेणार आहे. आणि यामध्ये आता हे जे धुवून काढलेले आहे एकदा दोनदा टाकून देणार आहे. गवारीच्या शेंगा, त्या शेंगा निवडलेल्या ज्या आहे एकदा दोनदा धुतलेल्या आहे. तर आता हे आपण मी याच्यात चवीपुरता मीठ, सोमवार लसूण असून सुद्धा फोडणी द्यायची मी विसरले. असं आता दळला होता त्याचं असं माझं बरंच वेळा होतं. काय करावं आता, असं कोणाकोणाचं होत तुमच्या बाबतीत जरूर सांगा. तर शिजवण्यापुरतं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता पाणी चांगलं टाकलेलं आहे. आता मी काय करते, ही भाजी शिजते तोपर्यंत मी कपडे धुवून पण घेते, कारण नळाला पाणी आहे ते आता तिकडे लावलेलं आहे बागेमध्ये. तर आता ती नळी घेते आणि तिथूनच जवळ सगळे कपडे जे आहे भिजवलेले, बेडशीट वगैरे ते सगळे धुवून काढते. यामध्ये मी हळद पण टाकत नाही आणि हे पण टाकत नाही, कोथिंबीर पण टाकत नाही, अशीच भाजी करते. तर ही माझ्या पद्धतीने सांगितली तुम्हाला. चला आता झाकण ठेवून दिलेलं आहे आणि मी चालली कपडे घेऊन धुवायला. आणि एक मात्र बरं झालं की नळाला पाणी. पण असं होतं की दिवसाची लाईट सुद्धा आहे ना, जर आता 10 वाजता गेली ना तर किती 2, 12 अशी कधी पण येते. आणि मग लाईट गेल्यानंतर मग कसं पाणी. असं मोकळं पाणी भेटलं ना मस्त खळखळून असे धुता येतात. आणि पारिजातकाचे फुलं मला असं वाटायचं सप्टेंबर महिन्यापर्यंत, म्हणजे पावसाळ्यात खूप राहतात ना, पण आता सुद्धा आहे. हे पहा कळ्या पडलेल्या फुलं आहे, कळ्या पडल्या. त्यासाठी कळ्यामध्येच पडून राहिलेली आहे. तसं मी या बादल्या आणि हे भरून ठेवलं होतं, लाईटीचा काही अंदाज नसतो म्हणून म्हटलं तो भाजी होईपर्यंत, जर भाजी होईपर्यंत झालं तर मग चला आता हे सर्व मी घेते सर्व धुवून. घरातील कोणतेही साफसफाईचं काम असो, प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो तो पाण्याचा. पाणी असलं का कसं खळखळून सर्व स्वच्छ केलं जातं, घरही स्वच्छ होतं. अंगणामध्ये सुद्धा ओटामाळ करायचा म्हटलं तरी पाणीच लागतं. मग आता हेच साधून मी आज कसं दिवसभर लाईट आहे आणि लाईट असल्यामुळे पाणी पण दिवसभर राहणार म्हणून हे आज सगळे कपडे काढलेत. तसंही दिवसभर लाईट असली तरी दिवसातून लाईट जातेच म्हणा मोटरीची पण, आणि जवळजवळ 2-3 तासाने येते म्हणून हे सर्व घाई असते. एकीकडे बाजूने मी भाजी टाकली तर एका बाजूने लगेच मी धुणं धुवायला आली, कारण जर लाईट गेली तर मग हे सर्व माझं काम राहून जाईल. आणि तशीही मी हा जो पाण्याची टाकी आहे ती भरून ठेवलेलीच आहे. पण म्हटलं की पुन्हा मला आता हे सर्व काम झाल्यानंतर ह्याच्यावर पाणी मारायचं आहे, ओट्यावर पाणी मारायचं आहे, कारण माती अशी ना भुसभुशीत झालेली आहे. झाडून झाडून वरचा सगळा थर मोकळा झालेला आहे आणि ती माती मला पुन्हा बसवायची म्हटल्यानंतर पाणी लागणारच. आणि शिवाय मग याच्यातल्या 4-5 बादल्या घेऊन किंवा 10-12 बादल्या घेऊन मला हा ओटा
भिजवावं सुद्धा लागणार आहे जर लाईट गेली तर. अंथरुणं तर धुवून राहिलेलीच आहे, म्हणजे बेडशीट वगैरे, पण पांघरुणं राहिलेली आहे, पण ते अजून खराब झालेली नाही. म्हटलं धुता येईन अजून, पुढच्या महिन्यात धुता येईन. तसं हे आत्ताही धुतलं असतं, पण मग पहाटेचा अजून गारवा असतो, त्याच्यामुळं मग हे पांघरुणं हवीच. पण ज्या वेळेस आता लागणार नाही इथून पुढं त्यावेळेस मी धुईन. चला भाजी अजून बघायची आहे, भाजी शिजली का नाही ते. कपडे एकावर एक टाकून वाळत घातले. काही दिवसभरही वाळतीन, आता ऊन भरपूर राहतं दिवसभर. आणि इकडं मी ओट्यावर म्हटलं पाणी मारायला घ्यावा, तर लाईट गेली आणि मग शेवटी ती नळी रिकामीच तिकडे लावून दिली. ते काही नळाला पाणी टपटप पण गळत नाही आहे, लाईट गेलेली. आता कधी येईल काय माहिती. तर आपलं फक्त इनमिनी हे एवढं झालं देऊन पाणी. चला आपली भाजी कुठपर्यंत शिजली, तर अजून शिजलेली नाही आहे. आत्ताशी चांगल्या पद्धतीची उकळी आलेली आहे. आणि असं झाकण ठेवलं ना, हे जे शेंगदाणे जे आहेत ना, ते सगळं असं वर उतू जातं. जर आपण खूप पाणी घातलेलं असेल ना, तर मग झाकण अर्धवट ठेवावं लागतं. तर अजून शिजते ही. आपली गवारची भाजीची आहे ना, पूर्णपणे शिजलेली आहे. दाबल्यानंतर सहज दाबली जाते. तर चला आता ही आत्ताच बंद केली, त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट करत होते. तर एवढा रस्सा पुरेसा आहे. चला आजचा माझा सकाळचा जेवणाचा बेत, गवारची भाजी, इकडे ज्वारीची भाकरी केली आणि इकडं पापड भाजलेले आहे उडदाचे. तर चला या जेवायला. मला काल किती थंडी होती, आज किती थंडी आहे. काल किती गरम होत होतं. हा ना, सकाळी खूप गार वाटत होते, हात पाय गार पडले होते. आज सकाळपासून गारच. काल इतकं गरम, मला खूप पित्त वाढलं होतं. येणार का पुन्हा? परत येणार नाही. मग काय, मग 3-4 दिवसांनी मग देते. हा नुसता कागद आहे अगं, पुठ्ठा आहे हा. त्याच्यातली काच कुठे गेली काय ना पडली. मग ते तसंच आहे, तसंच आहे. त्याचं काय करायचंय तुला? काच पडली, मग काय करायचंय त्याला? काच बसवून द्यायची. मग काच कुठं बसवती? हा का? अगं बाई, तोडलं तू? तोडलं काय? हे काय नुसतं कागद. असं कुठं राहतं का फोटो? काय करावं या जागा. मग यायचं का फ्रेम बसून आणायची का गावात? हा मग गावात जाऊ ना. कामात का? मग चल की कामात का. आता ऊन जागा तुला सुचत बांधले गावाला. म्हणून का? देव तर तसं पाहिलं तर सगळीकडेच असतो मग. काही एक फोटो काढला, थोडंसं काही जळमटं दिसलं तिने, आता सारे घरातले जळमटं काढायला सुरुवात केली. काय बाई यांची, यांचे घरटं बनवायचे कामं चालू वाटतं. जागा शोधताय चिमणी घरात. सकाळपासून त्यांचं चावचावच ऐकू राहिले. घरात येतात, पुन्हा जातात, दोन्ही जोडीने येतात, दोन्ही जोडीने जातात. सारखी चावचाव चालू आहे त्यांचं. बघा तिला कुठे जागा शोधली, काड्याकुड्या करणार येतात. दुपार झाली, म्हटलं आता चहा ठेवा. दूध काढून राहिलेली आहे आणि लाईट आत्ताशी आलेली आहे. तर बऱ्याच वेळची गेलेली आणि आत्ता आलेली आहे. तर काय होतं, हे तरी म्हणजे दिवसाची लाईट आहे, पण रात्रीची लाईट ज्या वेळेस असते ना, तर दिवसभर लाईट नसते. जवळजवळ 5 वाजता लाईट येते, कधी 4ला येते, जी सकाळची गेलेली असेल. त्यावेळेस काय होतं की
की ह्यामध्ये जे माझे सर्व भाज्या वगैरे आहेत ना, ते एकमेकाचा वास किंवा अंड्याचा वास एकमेकाला लागतो आणि मग त्यामध्ये कोणताही पदार्थ जर घ्यायचा ठरला ना, तर तो वास दुसऱ्या वस्तूचा त्यावर लागेल असेल ना, खूप वेळाने जर आलेली असेल ना, त्यावेळेस काय होतं की पदार्थांचा एकमेकाला वास लागायला सुरुवात होते. तसंही लाईट असली तरीही पण कधी कधी फ्रीजमध्ये एकमेकांच्या गोष्टीचा वास लागलेला असतो. ज्यावेळेस आपण इतर पदार्थ खातो त्याच्यामधलं घेऊन खातो त्यावेळेस आपल्याला कळतं, बरोबर की नाही. तर हमखास मला भाताच्या वेळेस किंवा भात उरलेला असेल त्यावेळेस फोडणी जर सकाळी द्यायची असेल ना, तर हमखास मला असा अनुभव येतो. त्यानंतर मग मी एक ट्रिक नेहमी करत आलेली आहे आणि अजूनही पाळते, म्हणजे मी तसंच ठेवलेली आहे त्यामध्ये. तर काय करते दाखवते मी तुम्हाला. पदार्थांचा एकमेकाला वास लागू नये म्हणून मी काय करते, हे लिंब जे दिसत आहे ना, हे लिंबाच्या अशा मी फोडी करून ठेवते. आता हे बरंचसं लिंबू वाळूनच गेलेला आहे. तो लिंबू आहे ना, याच्यातला तुकडा आपण इतर गोष्टी न वापरल्यानंतर हा यामध्ये असा ठेवून द्यायचा. ठेवून दिल्यानंतर इथं ठेवा किंवा इतर ठिकाणी ठेवा, आतमध्ये ठेवला तरी चालेल. हा लिंबू असा यामध्ये ठेवल्याने फ्रीजमधील इतर पदार्थांचा वास एकमेकाला लागत नाही किंवा फ्रीजचा सुद्धा वास येत नाही. जरूर करून पहा, मला अनुभव आहे म्हणून मी करत असते. आणि तुम्ही बघितलं मी बऱ्याच दिवसापासून हा लिंबू ठेवलेला आहे ना, तर आता बराचसा वाळत पण आलेला आहे. तर आता कोणत्या कामासाठी जर लिंबू लागला तर नक्कीच कापून पुन्हा मी तसाच ठेवून देणार आहे. तर चला मी आता काय करते, चहा बनवते. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली जरूर कमेंट करा.